नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारावर आधारित असलेली एक कथा आज आपण बघणार आहोत. शिष्याच्या डोळ्यातील अश्रू आणि पाण्याचा झरा. हा प्रसंग अक्कलकोट जवळच्या रामकृष्ण नावाच्या निष्ठावान शिष्याचा आहे. रामकृष्ण गरीब होता आणि तो एका ओसाड दुष्काळग्रस्त भागात शेती करायचा. त्याने खूप मेहनत घेतली, पण पावसाने दगा दिला. शेतात पाण्याचा एक थेंबही नव्हता आणि त्याचे कुटुंब उपाशी मरण्याच्या मार्गावर होते. रामकृष्णला वाटले, माझी भक्ती अपुरी पडली की काय. रामकृष्ण अत्यंत दुःखी होऊन स्वामींच्या दर्शनाला गेला. तो रडत होता आणि त्याला नीट बोलताही येत नव्हते. स्वामींनी त्याची अवस्था ओळखली आणि त्याला शांतपणे एक मातीचा घडा दिला. स्वामी गंभीरपणे म्हणाले, जा, हा घडा घे आणि आजपासून रोज पहाटे तुझ्या शेताच्या मध्यभागी जा आणि तो घडा रिकाम्या हाती पूर्ण श्रद्धेने भरल्यासारखा खाली हो. रामकृष्णला काहीच कळले नाही. पाणी नसलेल्या शेतात रिकाम्या घड्यातून पाणी ओतणे हा मूर्खपणा होता, पण स्वामींचा तो आदेश होता. रामकृष्णाने दुसऱ्या दिवसापासून स्वामींच्या आज्ञेचे पालन केले. तो रोज पहाटेच शेतात जायचा, रिकाम्या हाती घडा भरल्यासारखा धरायचा आणि पाणी ओतल्यासारखा तो ओतायचा. लोक त्याला वेडा म्हणू लागले. 20 दिवस त्याने हे कर्म अत्यंत निष्ठापूर्वक केले, पण 21व्या दिवशी रिकाम्या घड्यातून पाणी ओतताना त्याला प्रचंड दुःख झाले आणि स्वामी मदत करा असे म्हणत त्याच्या डोळ्यातून अश्रू निघाले आणि जमिनीवर पडले. ज्या ठिकाणी रामकृष्णाचे अश्रू पडले त्याच ठिकाणी जमिनीला अचानक एक तीव्र कंप बसला आणि क्षणार्धात त्या ओसाड जमिनीतून थंडगार स्वच्छ पाण्याचा झरा वाहू लागला. रामकृष्णाला विश्वास बसेना. तो धावत स्वामींच्या चरणांजवळ गेला. स्वामी हसले आणि म्हणाले, रामकृष्णा, तू रोज रिकाम्या घड्यातून पाणी ओतत होतास, पण तुझे मन रिकामे नव्हते. तुझ्या मनात श्रद्धेचा झरा अखंड वाहत होता. ज्या दिवशी तुझे अश्रू तुझ्या निष्काम श्रद्धेमुळे जमिनीवर पडले, त्या दिवशी मी तुझ्या शेतात पाण्याऐवजी करुणेचा झरा उघडला. या कथेतून स्वामींची हीच शिकवण आहे. केवळ कृती नव्हे तर कृतीमागे असलेली तुमची निष्काम श्रद्धा आणि स्वामींवरील प्रेम हेच खरे चमत्कार घडवते. श्री स्वामी समर्थ.